Problem 2. Find the values of 5 sin 30 degree plus 3 tan 45 degree. आता या व्हॅल्यूज काढण्यासाठी आपल्याला sin 30 डिग्री आणि tan 45 डिग्रीची व्हॅल्यू माहीत पाहिजे. तर याच्यासाठी आपल्याला 30, 60, 90चा ट्रायंगल माहिती पाहिजे. 30, 60 आणि 90. तर 30, 60, 90च्या ट्रायंगलमध्ये 30च्या अपोजिटची साईड ही हायपोटेनियसच्या हाफ असते. तर 30, 60, 90चा जो थेरम आहे त्यामध्ये 30च्या अपोजिटची साईड ही हायपोटेनियसच्या हाफ असते. तर आपण जर हायपोटेनियस 2 घेतलं तर 30च्या अपोजिटची साईड काय होईल, त्याच्या हाफ म्हणजे 1 आणि 60च्या अपोजिटची साईड √3/2 टाइम्स असते. तर आपण जर 30च्या अपोजिटची साईड 1, हायपोटेनियस 2 आणि 60च्या अपोजिटची साईड √3 जर लक्षात ठेवली तर आपल्याला 30 डिग्री आणि 60 डिग्रीच्या ट्रिग्नॉमेट्रीच्या ऑल व्हॅल्यूज लिहिता येतात. आणि 45 डिग्रीच्या व्हॅल्यूज लिहिण्यासाठी आपल्याला 45, 45, 90चा ट्रायंगल माहिती पाहिजे. 45, 45, 90 ट्रायंगल थेरम काय आहे, तर राईट अँगल इन्क्लुडिंग साईड कशा असतात, इक्वल असतात, कॉन्ग्रुअंट असतात आणि हायपोटेनियसच्या 1/√2 टाइम्स असतात. तर आपण राईट अँगल इन्क्लुडिंग साईड 1, 1 घ्यायच्या आणि राईट अँगल इन्क्लुडिंग साईड हायपोटेनियसच्या 1/√2 टाइम्स असतात. तर हायपोटेनियसला √2 घ्यायचं. तर 1, 1 आणि √2, हायपोटेनियस √2 आणि कॉन्ग्रुअंट साईड 1, 1 घेतलं तर आपल्याला ट्रिग्नॉमेट्रीच्या 45 डिग्रीच्या ऑल रेशोज आपल्याला लिहिता येतात. तर आता याच्यावरनं आपल्याला व्हॅल्यूज काढून इथे पुटअप करावं लागेल. म्हणजे इथे किती आहे, 5 इंटू साईन 30ची व्हॅल्यू 30. तर साईनचा रेशो काय आहे, अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस. साईनचा रेशो आहे अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस. म्हणजे 30च्या अपोजिटची साईड म्हणजे 1 आणि हायपोटेनियस 2 म्हणजे 1/2 प्लस 3 इंटू टॅन 45. तर 45 डिग्रीसाठी बघावं लागेल. तर टॅनचा रेशो काय आहे, अपोजिट साईड अपॉन ॲडजेसंट साईड. अपोजिट साईड अपॉन ॲडजेसंट साईड म्हणजे 1/1. 1/1 म्हणजे 1. आता इथे 5 इंटू 1 किती होऊन जाईल, 5/2 प्लस 3 इंटू 1 3. आता आपल्याला याची ॲडिशन करायची आहे. तर इथे बघा 3च्या खाली डिनॉमिनेटर नाही दिलेला आहे तर त्याच्या खाली घ्यायचं 1. आता डिनॉमिनेटर कसं झालं, डिफरंट झालं. डिनॉमिनेटर डिफरंट आहे तर यांचं मल्टिप्लिकेशन आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे काय होऊन जाईल, 2 1 जार 2 आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 1 जार 5 प्लस 3 2 जार 3 इंटू 2 किती होऊन जाईल, 6. आणि मग याचं ॲन्सर किती होऊन जाईल, 5 + 6, 5 आणि 6ची ॲडिशन किती होऊन जाईल, 11/2. हे झालं ॲन्सर. प्रॉब्लेम 2. फाइंड द व्हॅल्यू ऑफ. आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची आहे तर आपल्याला टॅन 60 आणि साईन 60ची व्हॅल्यू माहिती पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला 30, 60, 90चा थेरम लक्षात ठेवावा लागेल. आणि 30, 60, 90चा थेरम काय आहे, 30च्या अपोजिटची साईड हायपोटेनियसच्या हाफ असते. तर हायपोटेनियसला 2 घ्यायचं. तर 30च्या अपोजिटची साईड हायपोटेनियसच्या हाफ म्हणजे किती होऊन जाईल, 1 आणि 60च्या अपोजिटची साईड हायपोटेनियसच्या √3/2 टाइम्स असते. तर 30च्या अपोजिटची साईड 1, हायपोटेनियस 2 आणि 60च्या अपोजिटची साईड √3 जर आपण लक्षात ठेवली तर आपल्याला 60 डिग्रीच्या ऑल व्हॅल्यूज काढता येईल. तर आपल्याला कशाची पाहिजे आहे, टॅन 60ची. पहिले आपण लिहून घेऊ 4/5 इंटू टॅन 60. टॅन 60ची व्हॅल्यू काढायची आहे. तर टॅनचा रेशो काय आहे, अपोजिट साईड अपॉन ॲडजेसंट साईड.
तर टॅन 60साठी अपोजिट साईड √3 आहे आणि ॲडजेसंट साईड 1 आहे. तर टॅन 60ची व्हॅल्यू काय होईल? अपोजिट साईड अपॉन ॲडजेसंट म्हणजे √3/1 म्हणजे √3. तर टॅन 60ची व्हॅल्यू झाली √3 आणि याचा स्क्वेअर प्लस 3 इंटू टॅन 60. टॅन 60ची व्हॅल्यू, टॅनचा रेशो काय आहे? अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस. टॅनचा रेशो आहे अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस. तर अपोजिट साईड किती आहे? √3 आणि हायपोटेनियस आहे 2 60 डिग्रीसाठी. अपोजिट साईड √3 आणि हायपोटेनियस 2 म्हणजे काय होईल? √3/2. √3/2 आणि याचा काय आहे? साइन स्क्वेअर. आता याला आपल्याला सोडवावं लागेल. आता 4/5 इंटू इथे काय होईल? स्क्वेअर रूट कॅन्सल होईल आणि इथे येईल 3 प्लस 3 इंटू इथे स्क्वेअर रूट कॅन्सल होईल, किती येईल? 3 येईल अपॉन 2चा स्क्वेअर किती होऊन जाईल? 4. आता इथे सॉल्व केलं तर काय होईल? 4 3 जार 12/5 प्लस 3 3 जार 9/4. आता याची आपल्याला काय करायची आहे? ॲडिशन करायची आहे. तर डिनॉमिनेटर कशी आहे? डिफरंट आहे म्हणजे यांचं मल्टिप्लिकेशन आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन. तर याचं मल्टिप्लिकेशन किती होईल? 5 4 जार 20 आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 12 जार 4 इंटू 2 8 4 1 जार 4 4 12 जार 48 प्लस 5 9 जार 45. आणि आता आपल्याला याची काय करावं लागेल? ॲडिशन. 45 आणि 48 8 आणि 5 13 कॅरी 1 4 + 4 8 + 1 9/20 म्हणजे याची व्हॅल्यू येईल 93/20. प्रॉब्लेम 3 फाइंड द व्हॅल्यू ऑफ. तर ही व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपल्याला साइन 30 डिग्रीची व्हॅल्यू माहीत पाहिजे, कॉस 0 डिग्रीची माहिती पाहिजे आणि साइन 90 डिग्रीची. तर साइन 30 डिग्रीसाठी आपल्याला 30 60 90चा ट्रायंगल माहिती पाहिजे. 30 60 90. आता 30 60 90च्या ट्रायंगलमध्ये 30च्या अपोजिटची साईड हायपोटेनियसच्या हाफ असते. तर हायपोटेनियस जर आपण 2 घेतलं तर 30च्या अपोजिटची साईड काय होईल? 1 होईल आणि 60च्या अपोजिटची साईड हायपोटेनियसच्या √3/2 टाइम्स असते. तर आपल्याला 30 60 90च्या ट्रायंगलमध्ये 30च्या अपोजिटची साईड 1 घेतली, हायपोटेनियस 2 घेतलं आणि 60च्या अपोजिटची साईड √3 घेतली. तर ट्रिग्नॉमेट्रीचे 30 डिग्रीचे आणि 60 डिग्रीचे ऑल रेशोज आपल्याला लिहिता येतात. तर आपल्याला 2 इंटू साइन 30ची व्हॅल्यू 30 डिग्री. साइनचं रेशो काय आहे? अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस. अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस. तर 1/2. त्याचं काय होईल? 1/2 प्लस आता आपल्याला कॉस 0 आणि साइन 90 माहिती पाहिजे. तर साइन 0ची व्हॅल्यू आहे 0, साइन 90ची व्हॅल्यू आहे 1. तसंच कॉस 0 डिग्रीची व्हॅल्यू आहे 1 आणि कॉस 90 डिग्रीची व्हॅल्यू आहे 0. तर कॉस 0ची व्हॅल्यू किती आहे? 1 म्हणजे आपल्याला इथे ठेवावं लागेल 1 प्लस 3 इंटू साइन 90. साइन 90 डिग्रीची व्हॅल्यू आहे 1 म्हणजे काय होईल? इथे 2 2 काय होऊन जाईल? हे 2 न्यूमरेटरमध्ये आहे, 2 डिनॉमिनेटरमध्ये आहे म्हणजे कॅन्सल होऊन जाईल.
म्हणजे इथे किती येईल 1 प्लस 1 प्लस 3 इंटू 1 3. मग याची ॲडिशन काय होईल 1 प्लस 1 2 2 प्लस 3 5. तर याची व्हॅल्यू येऊन जाईल 5. प्रॉब्लेम 4 फाइंड द व्हॅल्यूज ऑफ. तर आपल्याला ह्या व्हॅल्यूज काढण्यासाठी tan 60 sin 60 आणि cos 60ची व्हॅल्यू माहीत पाहिजे. तर त्याच्यासाठी आपल्याला 30 60 90चा थेरम लक्षात ठेवावा लागेल. तर 30 60 90चा थेरम काय आहे तर 30च्या अपोजिटची जी साईड असते ती हायपोटेनियसच्या हाफ असते. तर हायपोटेनियस जर आपण 2 घेतलं तर 30च्या अपोजिटची साईड हायपोटेनियसच्या हाफ म्हणजे 1 होईल आणि 60च्या अपोजिटची साईड हायपोटेनियसच्या √3/2 टाइम्स असते. तर 60च्या अपोजिटची साईड √3 घ्यायची. तर आपण या व्हॅल्यूज जर लक्षात ठेवल्या 30 60 90 ट्रायंगलच्या तर आपल्याला ट्रिग्नॉमेट्रीचे 30 डिग्री आणि 60 डिग्रीचे ऑल रेशोज लिहिता येतात. तर आपल्याला पहिले कोणता रेशो लिहायचा आहे tan 60. तर टॅनचा रेशो काय आहे अपोजिट साईड अपॉन ॲडजेसंट साईड. अपोजिट साईड अपॉन ॲडजेसंट साईड म्हणजे √3/1 म्हणजे √3. तर tan 60ची व्हॅल्यू किती होऊन जाईल √3 अपॉन. आता sin 60 पाहिजे आहे. sin 60चा रेशो काय आहे साईनचा रेशो आहे अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस. अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस. तर sin 60ची व्हॅल्यू काय होईल अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस म्हणजे √3/2. किती होईल √3/2 प्लस आता cos 60 पाहिजे 60 कॉसचा रेशो काय आहे ॲडजेसंट साईड अपॉन हायपोटेनियस. काय आहे कॉसचा रेशो ॲडजेसंट साईड अपॉन हायपोटेनियस म्हणजे काय होईल 1/2. याची व्हॅल्यू होईल 1/2 cos 60ची. आता याला आपल्याला सोडवावं लागेल. तर इथे √3 मेन डिव्हिजनची साईन आणि आता आपल्याला याची ॲडिशन करायची आहे. आता ॲडिशन करायची आहे तर डिनॉमिनेटर कसा आहे सेम आहे. डिनॉमिनेटर सेम असेल तर सरळ ॲडिशन होते. तर डिनॉमिनेटर किती आहे 2 आणि याची ॲडिशन काय होईल मग सरळ √3 प्लस 1. आता मेन डिव्हिजनची लाईन ही आहे. आता आपल्याला काय करावं लागेल इन्व्हर्स करावं लागेल. इन्व्हर्स केलं तर काय होईल 2 वर जाईल आणि √3 प्लस 1 खाली राहील डिनॉमिनेटरमध्ये. म्हणजे काय लिहावं लागेल आपल्याला √3 इंटू इन्व्हर्स केलं तर 2 न्यूमरेटरमध्ये जाईल आणि √3 प्लस 1 डिनॉमिनेटर √3 प्लस 1. आता हे आपण काय केलं इन्व्हर्स म्हणजे 2 वर गेलं न्यूमरेटरमध्ये आणि √3 प्लस 1 डिनॉमिनेटरमध्ये. आता इथे बघा √3 इंटू 2 याचं मल्टिप्लिकेशन काय होईल 2√3 आणि डिनॉमिनेटरमध्ये काय येईल √3 प्लस 1 √3 प्लस 1 आणि ही याची व्हॅल्यूज आपल्याला काढायची होती. प्रॉब्लेम 5 फाइंड द व्हॅल्यू ऑफ. याची व्हॅल्यू काढायची आहे तर आपल्याला cos 45ची व्हॅल्यू माहीत पाहिजे आणि sin 30ची. तर cos 45साठी आपल्याला कोणता ट्रायंगल माहिती पाहिजे 45 45 90चा 45 45 90. तर 45 45 90च्या थेरममध्ये काय होते राईट अँगल इन्क्लुडिंग साईड कशा असतात इक्वल असतात कॉन्ग्रुअंट असतात आणि हायपोटेनियसच्या 1/√2 टाइम्स असतात. तर त्याच्यासाठी आपल्याला इक्वल साईड 1 1 घ्यायच्या कॉन्ग्रुअंट साईड आणि हायपोटेनियस √2 घ्यायचे. म्हणजे आपल्याला ट्रिग्नॉमेट्रीच्या 45 डिग्रीच्या ऑल रेशोज आपल्याला लिहिता येईल. आणि sin 30साठी आपल्याला 30 60 90चा ट्रायंगल माहिती पाहिजे 30 60 90. तर 30 60 90चा जो थेरम आहे त्यामध्ये 30च्या अपोजिटची साईड हायपोटेनियसच्या हाफ असते.
म्हणून हायपोटेनियस जर 2 घेतलं तर 30च्या अपोजिटची साईड हायपोटेनियसच्या हाफ म्हणजे 1 होईल आणि 60च्या अपोजिटची साईड हायपोटेनियसच्या √3/2 टाइम्स असते. तर ही व्हॅल्यू √3. आणि या जर आपल्याला ट्रायंगलच्या व्हॅल्यूज लक्षात राहिल्या तर 30 डिग्री आणि 60 डिग्रीचे ऑल ट्रिग्नॉमेट्रीज रेशो आपण तयार करू शकतो. तर आता पहिले आपल्याला कोणता करायचा आहे रेशो? कॉस 45. कॉस 45साठी कॉसचा रेशो काय आहे? ॲडजेसंट साईड अपॉन हायपोटेनियस. तर ॲडजेसंट साईड किती आहे? 1 आणि हायपोटेनियस किती आहे? √2. तर साईन 45ची व्हॅल्यू काय होईल? ॲडजेसंट साईड अपॉन हायपोटेनियस म्हणजे 1/√2. 1/√2. आणि याचा कॉस स्क्वेअर 45 आहे, तर याचा आपल्याला काय करावं लागेल? स्क्वेअर करावं लागेल. प्लस साईन 30साठी साईनचा रेशो काय आहे? अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस. अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस. तर साईन 30ची व्हॅल्यू काय होईल? अपोजिट साईड 1 हायपोटेनियस 2 म्हणजे 1/2. 1/2. आणि साईन स्क्वेअर आहे तर याचा स्क्वेअर करावं लागेल. मग इथे याला जर सोडवलं तर 1चा स्क्वेअर किती होईल? 1 आणि इथे स्क्वेअर रूट कॅन्सल झालं तर 2 प्लस 1चा स्क्वेअर 1 आणि 2चा स्क्वेअर 4. आता बघा इथे डिनॉमिनेटर कसं आहे? डिफरंट आहे. इथे 4 आहे आणि 2. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून पण करू शकतो किंवा याचं डिनॉमिनेटर आपण 4 करू शकतो. न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला 2नी मल्टिप्लाय केलं तर काय होईल? इथे 1/2. याचं डिनॉमिनेटर 4 आहे तर याचं पण डिनॉमिनेटर 4 करून घेऊ. म्हणजे न्यूमरेटरला पण 2ने मल्टिप्लाय करू आणि डिनॉमिनेटरला पण 2ने मल्टिप्लाय करू. प्लस 1/4. मग काय होईल इथे? 2 1 जा 2 आणि 2 × 2 4 प्लस 1/4. आता बघा डिनॉमिनेटर कसे झाले? सेम झाले म्हणजे सरळ ॲडिशन होईल. म्हणजे इथे आपण डिनॉमिनेटर किती लिहू? 4 लिहू आणि 2 + 1ची ॲडिशन किती होईल? 2 + 1 3 म्हणजे याचा आन्सर येईल 3/4. प्रॉब्लेम 6. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ. आपल्याला कॉस 60ची व्हॅल्यू लागेल, कॉस 30, साईन 60 आणि साईन 30. तर याच्यासाठी आपल्याला काय माहिती पाहिजे? 30 60 90चा ट्रायंगल माहिती पाहिजे. आता बघा 30 60 आणि 90. तर 30 60 90चा थेरम काय आहे? 30च्या अपोजिटची साईड हायपोटेनियसच्या हाफ असते. तर हायपोटेनियसला आपण जर 2 घेतलं तर 30च्या अपोजिटची साईड हायपोटेनियसच्या हाफ म्हणजे किती होऊन जाईल? 1 होऊन जाईल. आणि 60च्या अपोजिटची साईड हायपोटेनियसच्या √3/2 टाइम्स असते. तर आपण हायपोटेनियस 2 घेतलं, 30च्या अपोजिटची साईड 1 आणि 60च्या अपोजिटची साईड √3. तर आपल्याला ट्रिग्नॉमेट्रीचे 30 डिग्रीचे आणि 60 डिग्रीचे ऑल रेशोज लिहिता येतात. तर आता बघा इथे आपल्याला कॉस 60 डिग्री पाहिजे आहे. तर कॉस 60ची व्हॅल्यू 60. कॉस 60ची व्हॅल्यू काय आहे? कॉसचं सूत्र 60 डिग्रीचं म्हणजे कॉसचा रेशो काय आहे? ॲडजेसंट साईड अपॉन हायपोटेनियस. ॲडजेसंट साईड अपॉन हायपोटेनियस. तर ॲडजेसंट साईड किती आहे? 1 आणि हायपोटेनियस आहे 2. तर कॉस 60ची व्हॅल्यू होईल 1/2. तर 60च्या खाली आपण व्हॅल्यू लिहून घेऊ 1/2 इंटू कॉस 30. 30साठी कॉस 30साठी कॉसचं सूत्र काय आहे? ॲडजेसंट अपॉन हायपोटेनियस. तर ॲडजेसंट साईड आहे √3 आणि हायपोटेनियस 2 म्हणजे √3/2. प्लस आता साईन 60 पाहिजे. साईन 60. तर साईनचं रेशो काय आहे? अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस. काय आहे? अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस. तर 60साठी अपोजिट साईड काय झाली?
√3 आणि हायपोटेनियस 2. तर साइन 60ची व्हॅल्यू होईल √3/2 इंटू साइन 30. साइन 30साठी साइनचा रेशो काय आहे? अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस. तर 30च्या अपोजिटची साईड किती आहे? 1 आणि हायपोटेनियस किती आहे? 2. तर साइन 30चा रेशो काय होईल? 1/2. आता याला आपल्याला सोडवावं लागेल. तर 1 इंटू √3 किती होऊन जाईल? √3 होऊन जाईल. आणि 2 इंटू 2 4 प्लस इथे √3 इंटू 1 √3 अपॉन 2 इंटू 2 4. आता डिनॉमिनेटर कसं आहे? सेम आहे. डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजे इथे 4 लिहावं लागेल आणि याची सरळ ॲडिशन होईल. 1√3 आणि 1√3 याची ॲडिशन काय होऊन जाईल? 2√3. आणि आता आपण इथे 2नी डिव्हाइड करू शकतो. 2 1 जा 2, 2 2 जा 4. म्हणजे आता वर किती मिळत आहे? √3 न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला 2. म्हणजे याची व्हॅल्यू किती येईल? √3/2.